या सिनेमात राम गोपाल वर्माने परवानगीशिवाय आवाज वापरला, त्यामुळे नाराज असल्याची खंत अभिनेते गिरीश ओक यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात आमची प्रतिनिधी प्रणाली मोरे हिने गिरीश ओक यांच्याशी केलेली ही खास बातचीत। राम गोपाल वर्मा सिनेमांच्या माध्यमातून लोकांची फसवेगिरी करतच आलेले आहेत, पण आता त्यांनी चक्क अभिनेत्यांसोबतही फसवेगिरी करायला सुरुवात केली। डॉक्टर गिरीश ओक यांच्यासोबत नुकताच एक किस्सा घडलाय, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी काय फसवेगिरी ही त्यांच्यासोबत झाली आहे। गिरीशजी, म्हणजे रामूचे सिनेमे आतापर्यंत लोक आता फसवेगिरी म्हणूनच पाहतायत आणि त्यात आता चक्क तुमच्यासोबत झालेली आहे आणि या आधीही बऱ्याच अभिनेत्यांसोबत झालेलं आहे असं समोर येतं आता प्रकरण हळूहळू। नेमकं काय हे प्रकरण आहे, एकंदरीत काय सांगाल? नाही, फसवेगिरी हा शब्द मी वापरणार नाही। मला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांनी जे चित्रपट केले ते मी वारंवार बघितलेले आहेत, ते खूप मोठे दिग्दर्शक आहेत, सिनियर दिग्दर्शक आहेत, त्याबद्दल माझं काही दुमत नाही, मला काही म्हणणं नाही। माझ्या बाबतीत जे झालं ते मात्र व्हायला नको कोणाच्याही बाबतीत, म्हणून हा प्रयत्न करतो आहे। सत्या 2 नावाच्या एका फिल्मच्या प्रोमोमध्ये तुम्ही आवाज दिलाय का आणि तो खूप छान झाला आहे, चांगला वाटतोय तुमचा। म्हटलं नाही, मी काय असा आवाज दिलेला नाही आणि तिथून याला वेगळी एक दिशा मिळाली। एखाद्याचा कन्सेंट शिवाय एखाद्याचा आवाज असा कमर्शियली वापरणं हा ऑफेन्ससुद्धा आहे, हे माझ्या वकील मित्राला विचारून मी तेही कन्फर्म केलं। तरी माझी कायद्याची भाषा काही नाही आहे, हे चुकीचं आहे, ही पद्धत चुकीची आहे, ही वृत्ती चुकीची आहे, हा अप्रोच चुकीचा आहे, एवढंच मला म्हणायचं आहे। आणि सायमल्टेनियसली मी सिंटामधचा लाईफ मेंबर आहे, त्यामुळे सिंटामध्ये मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं तुम्ही आमच्याकडे लेखी तक्रार द्या, त्याप्रमाणे मी तिथे लेखी तक्रार दिलेली आहे। अभिजित पानसे शिवसेनेचे जे मला वाटतं कलाकारांचं युनियन जे आहे त्याचं काम बघतात, त्यांना मी सांगितलं, ते म्हणाले की हे चुकीचं आहे, याबद्दल आम्ही काय तो मागोवा घेऊ। दळवी म्हणून चित्रपट शिवसेनेची जी युनियन आहे त्यांना मी सांगितलं, त्यांच्याशी मी संपर्क केला, त्यांना सांगितलं। हे सगळं नंतर झालं, कारण मला ह्याच्यात एक जरी फोन त्यांच्याकडनं आला असता की ठीक आहे झालं ते झालं, आपण विसरून जाऊया, तुमचा आवाज मी वापरला, मला वाटलं नव्हतं असं काही असतं वगैरे, तरीसुद्धा ते झालं असतं।